बघा, हिवाळ्यामध्ये काही लोकांच्या हाताच्या आणि पायाची त्वचा फाटायला लागते, पायावर भेगा पडायला लागतात. त्याच्यामध्ये जर आधीच भेगा पडलेल्या असतील तर ती स्किन अजून ड्राय होते आणि त्याच्यामध्ये कधी कधी रक्तस्राव सुद्धा व्हायला लागतो, इन्फेक्शन सुद्धा व्हायला लागते. तर मग अशा परिस्थितीमध्ये तिथपर्यंत पोहोचूच नाही. म्हणून आधीच कोणते उपाय करायचे, आणि जर तुम्ही काही उपाय, जर एखादं लोशन लावत आहे, क्रीम लावत आहे, तर ती योग्य पद्धतीत कशी लावायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार. फक्त पेट्रोलियम जेली लावून होणार नाही, तर त्याआधी आपण ग्लायकॉलिक ॲसिडची क्रीम किंवा लॅक्टिक ॲसिडची क्रीम तिथं अप्लाय करूयात. कोणती क्रीम कशी लावायची ह्याच्या संबंधी काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आणि मग नंतर पेट्रोलियम जेली त्यावर लावायची आहे. दुसरी गोष्ट, गरम पाण्याचा म्हणजे अति गरम पाण्याचा वापर आपण हिवाळ्यात कमी करायला हवा. तो आपला मॉइश्चर खेचून घेतो, आणि असं पायावर एकदम गरम पाणी टाकायचं आणि मग लगेच झोपायला यायचं वगैरे, ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. कोमट पाणी वापरा कोणत्याही गोष्टी करिता. तिसरी गोष्ट असते की नेमकं आता आपण झोपणार आहे तर झोपण्याच्या आधीच ही क्रीम लावायची. क्रीम लावली, ऑइंटमेंट लावलं आणि म्हणत आहे की बाहेर जाऊन येतो एकदा चक्कर मारून, ही चूक कधीच करायची नाही, कारण धूळ, माती ह्या गोष्टी त्यात साचून परत इन्फेक्शन होऊ शकते. ठीक आहे, म्हणून आता झोपणार आहे त्याच्या आधी ती क्रीम किंवा लोशन लावून घ्यायचं. ठीक आहे मित्रांनो, अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका. पटकन ते सबस्क्राईबचं बटन दाबून द्या, आणि वी आर इन धिस टुगेदर.